नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर मुंबईपासून फक्त 2.5 तासाच्या अंतरावरती ही एक सुंदर प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे, जी आहे आता मुरबाडमध्ये। तर माझ्या मागे तुम्ही पाहत असाल तर स्विमिंग पूल एरिया आणि त्याच्या मागे रूम्स सुद्धा तुम्हाला दिसत असतील। तर इथे टोटल 4 कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या अशा रूम्स आहेत, त्या मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। पण जेणेकरून तुमचं जर फॅमिली ग्रुप असेल, फ्रेंड्स ग्रुप असेल किंवा मग कपल्सना सुद्धा इकडे बुकिंग करायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम हे परफेक्ट डेस्टिनेशन असणार आहे। 4-4.5 एकरच्या जमिनीमध्ये ही पूर्ण रिसॉर्ट हे बांधण्यात आलेले आहे। कम्प्लिटली इकडे ना एग्रो टुरिझम वाला फील आहे, बिकॉज जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। आंब्याची तर कम्प्लिटली तिकडे बाग लागलेली आहे, जी मी तुम्हाला पुढे दाखवेन। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मग गुगल मॅपची लोकेशन आणि बुकिंग करायची असेल तर मग कॉन्टॅक्ट नंबरचे सगळे काही डिटेल्स हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। मला सगळ्यात पहिलं या प्रॉपर्टीचं नाव सांगतो। प्रॉपर्टीचं नाव आहे सह्याद्री हेरिटेज। तर आता ह्या साईडला आपला रेस्टॉरंट आणि डायनिंग रूम आहे। तर मग जाऊया आतमध्ये आणि पाहूया। तर असा काहीसा हा डायनिंग रूम आहे आणि त्याच्या बाजूलाच किचन एरिया सुद्धा आहे। तर मग आता आपलं जे फूड आहे तर इकडचे जे सगळे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड असणारच आहे। पण आता आपलं फूड ऑलरेडी इकडे लागलेलं आहे, सो तुम्हाला मी लगेच क्विकली काय काय आहे जेवणामध्ये दाखवतो। याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला आहेत। स्पेशली व्हेजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इकडे दाल राईस आहे, भाकरी आहे, पापड आहे, पण त्याच्यासोबतच इकडे फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी आहे आणि सोबतच पालक पनीर सुद्धा आहे। खूपच टेस्टी वाटतंय। पण आपण नॉन व्हेजिटेरियन आहोत, त्याच्यामध्ये नॉन व्हेजचं जर मील बघितलं तर तुम्हाला चिकन बाउल दिलेलं आहे, चिकन रस्सा आहे, सोबतच सॅलड आहे, पापड, भाकरी आणि सोबतच जर कोणाला डाळ पाहिजे असेल तर डाळ सुद्धा ऑप्शनल दिलेली आहे आणि राईस तर आहेच। तर असं काहीसा मेन्यू आहे आणि स्पेशली डेझर्टमध्ये आहे गुलाबजाम। तर आता पटपट लंच करूया आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीची टूर करूया। मित्रांनो, आता जेवण झालंय आणि आता इथे मस्त इकडे आंब्याची बाग आहे, जिथे मी फेरफटका मारतोय आणि लिटरली इथे मोर, म्हणजे ॲक्च्युली लांडोर आहे पण कधी कधी मोर सुद्धा असतात। तर मग मोर वगैरे सुद्धा इकडे आजूबाजूने फिरतायत, सोबतच कोंबड्या वगैरे तर सुद्धा आहेतच। आणि आता जेवणाबद्दल सांगायला झालं तर इथे इन हाऊस शेफ आहे, प्रॉपर शेफ आहे, त्याच्यामुळे फूड क्वालिटी अव्वल दर्जाची तुम्हाला भेटून जाणार आहे। मस्त क्वालिटीचं जेवण आहे। आता पावसाचं हलकं हलकं वातावरण झालंय, तर थोड्याच दिवसात आता पावसाचे दिवस सुद्धा चालू होतील। तर जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीमध्ये याल पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला डोंगरावरती लिटरली पूर्ण धबधबे दिसणार आहेत, पूर्ण वॉटरफॉलचा व्ह्यू असणार आहे जबरदस्त। आता थोड्या वेळात आपण जाऊया आणि इकडच्या रूम्सच्या कॅटेगरी ज्या आहेत त्या सगळ्या रूम्स पाहून घेऊया, चला। तर मित्रांनो, मी आता आपल्या प्रॉपर्टीच्या एंट्रन्सवरती उभा आहे आणि तुम्हाला माझ्या मागे हे नाव दिसत असेल आणि लोगो सुद्धा, सह्याद्रीज हेरिटेज ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट पालू सिंगापूर। जर या रिसॉर्टला तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर मग तुम्हाला इथून कल्याण रेल्वे स्टेशन आहे, जे 60 किलोमीटर आहे, म्हणजे 1.5 तासात तुम्ही इकडे पोहोचू शकता। पण तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात उत्तम आहे। आपण आतमध्ये जाऊया आणि प्रॉपर्टीची सगळी टूर मी आता तुम्हाला करून देणार आहे। तर मेन गेट मधून जसंच आपण एंटर करतो तर सुरुवातीलाच तुम्हाला इकडे हा जो मागे एरिया दिसतोय तो कम्प्लिटली पार्किंग एरिया आहे। केवढा मोठा ह्यूज एरिया आहे। इकडे लॉन सुद्धा आहे, म्हणजे तुमचं वेडिंग फंक्शन असू दे, एंगेजमेंट वगैरे सेरेमनीज असू दे, ते सुद्धा तुम्ही इकडे अरेंज करू शकता। आणि पार्किंगची जागा तर मजबूत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पार्किंगचा टेन्शन येणार नाही। आणि सोबतच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये रूम्स सुद्धा आहेत। सुरुवातीला तुम्हाला इकडे एक बोर्ड दिसेल। तर ही जी प्रॉपर्टी आहे, जसं मी सांगितलं, सह्याद्रीच्या कुशीत आहे, त्याच्यामुळे इकडून बरेच सारे जे स्पॉट्स आहेत ते सुद्धा नियर बाय आहेत। किल्ले भैरवगड, किल्ले सिद्धगड, किल्ले गोरखगड सुद्धा इथून खूप जवळ आहे, नाणेघाट जवळ आहे, माळशेज घाट फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। सोबतच गणपती गडचा जो ट्रेक आहे तो सुद्धा इकडून जवळ आहे, काळू वॉटरफॉल आहे, ओझर गणपती आहे, लेण्याद्रीचा गणपती आहे आणि शिवनेरी किल्ला सुद्धा इथून फक्त 60 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। आपण एंटर करू ना तर तुम्हाला इथे डाव्या बाजूला ही ब्राऊन कलरची बिल्डिंग दिसेल, जिथे ऍक्च्युली आपला जो मगाशी मी डायनिंग एरिया दाखवला तो इकडे आहे। सोबतच त्याला कनेक्टेड तिथे कॉन्फरन्स रूम सुद्धा आहेत। पण त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअरला इथे डिलक्स कॅटेगरीमध्ये टोटल 4 रूम्स आहेत। तर सगळ्यात पहिले आपण त्या रूम्स पाहून घेऊया, चला। तर आता आपण या ब्राऊन बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवरती आलेलो आहे, जिथे डिलक्स कॅटेगरीमधले टोटल 4 रूम्स आहेत। तर इथून एंटर केल्यानंतर अशा काहीशा स्टेप्स आहेत, त्या चढून आपण रूममध्ये एंटर केलं की रूम तुम्ही बघू शकता किती लक्झरियस फील देते। सुरुवातीलाच तुम्हाला इथे वॉर्डरोब आणि त्याच्या बाजूला इथे मिरर ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील। इथे आहेत तर 4 रूम, पण स्पेशली मी ही रूम का निवडली आहे कारण इथून सुंदर असा माउंटेन व्ह्यू दिसतोय। तर आता तुम्ही जर येत असाल तर मग तुम्हाला इथे आता माझ्या मागे दिसत असेल कम्प्लिटली असा माउंटेन व्ह्यू आहे आणि
पावसाळ्यात वॉटरफॉल वगैरे तर जबरदस्त दिसणार आहेत. सोबतच इकडे टीव्ही पाहायला भेटेल तुम्हाला. ऑलरेडी आय हॅव मेन्शन की इथे सगळ्या ज्या रूम्स आहेत ते एअर कंडिशन असणार आहेत. सोबतच सोफा कम बेड एक्स्ट्रा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. एक्स्ट्रा मॅट्रेसेस सुद्धा तुम्हाला तुमच्या रूममध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक रूमची जी कॅपॅसिटी आहे ती एका रूममध्ये 4 ते 5 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. त्यासोबतच इकडे टिपॉय दिलेला आहे. त्यासोबतच किंग साईज बेड हा तो तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि इथे तुम्हाला केटल सुद्धा दिलेली आहे. आता क्विकली आपण इकडची वॉशरूम सुद्धा पाहून घेऊया. तर आता इकडच्या रिसॉर्ट मधली सेकंड कॅटेगरी रूम्स आहेत त्या स्टोन रूम्स आहेत. तर ह्या खूपच इंटरेस्टिंग रूम आहेत. आतमध्ये एंटर करूया आणि तुम्हाला मी दाखवतो. तर आता रूम मध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला सेम किंग साईज बेड तर पाहायलाच भेटेल. सोबतच तुम्हाला एक्स्ट्रा सोफा कम बेड सुद्धा दिलेला आहे आणि त्याला ॲज अ तुम्ही सोफा म्हणून सुद्धा यूज करू शकता. सो बाकी ज्या गोष्टी आहेत जसं की टीव्ही, त्यासोबतच वॉर्डरोब, ह्या गोष्टी तुम्हाला इकडे कॉमन पाहायला भेटतील. इकडच्या सगळ्या रूम्स आहेत त्या तुम्हाला एअर कंडिशन पाहायला भेटतील. AC रूम्स आहेत. आणि तुम्हाला आता वॉशरूमची पण मी तुम्हाला टूर करून देतो. पण ह्या ज्या रूम्स आहेत त्या खूपच क्लास आहेत. म्हणजे लिटरली हा जो इतका एरिया तो स्टोनमध्ये आणि त्याच्यावरती कम्प्लिटली ग्लास. मस्त रिसॉर्ट आहे. रूम्स आता तुम्हाला मी डिलक्स कॅटेगरीमधल्या रूम दाखवल्या, त्याच्यानंतर ह्या स्टोन कॅटेगरीमधल्या आहेत. ह्या सुद्धा अशा टोटल 4 रूम्स आहेत. 2 कॅटेगरीमधल्या आपल्या रूम पाहायला झालेले आहेत. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता मोठा असा स्विमिंग पूल एरिया सुद्धा आहे. सो ज्यांना पूलमध्ये चिल करायचं आहे ते पूलमध्ये चिल करू शकता. सर क्रिकेट खेळायला क्रिकेट टर्फ तर आहे. सोबतच लॉन एरिया सुद्धा इकडे आहे. तर आता बाकीच्या ज्या 2 कॅटेगरीमधल्या रूम्स आहेत त्या आपल्या त्या दिशेला आहेत. तर चला त्या पाहूया. थर्ड कॅटेगरी आहे ती म्हणजे वुडन कॉटेजेस. तर ह्या रूम सुद्धा पाहून घेऊया. बाहेरून जर पाहिलं ना तर कम्प्लिटली असा वुडनवाला फील दिलेला आहे. सोबतच खाली ते वारली पेंटिंग केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. स्पेशली या रिसॉर्टमध्ये मी पाहिलं छोटी गोष्ट म्हणजे प्रत्येक रूममध्ये लिटरली हेअर ड्रायर वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे खूप छान पद्धतीने अमेनिटीज असू दे, इकडच्या ज्या काही गोष्टी असतील खूप छान पद्धतीने दिलेल्या आहेत. स्वतः आपण रूम पाहून घेऊया. सो असे जे वुडन कॉटेजेस आहेत ते टोटल इकडे 5 आहेत. 5 रूम्स आहेत आणि तुम्ही आता रूम्स पाहू शकता. तर इकडे डबल बेड दिलेला आहे. किंग साईज बेड्स आहेत. 2 बेड असे दिलेले आहेत. एका रूममध्ये 5-6 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. सोबतच रूम्स मधल्या अमेनिटीज खूप सरप्राइझिंग आहेत, कारण प्रत्येक रूम AC टीव्ही या कॉमन असतात. वॉर्डरोब वगैरे सुद्धा आहे. हेअर ड्रायर दिलेला आहे. मिरर आहे आणि तुम्हाला नीट अँड क्लीन वॉशरूम्स या प्रत्येक रूम मध्ये पाहायला भेटणार आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना मित्रांनो वेल मेंटेन ठेवण्यात आलेली आहे. जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची इकडे फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत आणि स्पेशली तुम्हाला अजिबात बोर होणार नाही, बिकॉज करायलाच खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या गोष्टी आहेतच. आता सगळ्यात लास्टची जी कॅटेगरीमधल्या रूम्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. आता लास्ट ऑप्शन इकडे जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर मग डॉमिटरी. चला डॉमिटरी पाहून घेऊया. तर टोटल इकडे 1, 2, 3 अशा टोटल 3 डॉमिटरी रूम्स आहेत. तर मित्रांनो जर तुमचा फ्रेंड्सचा किंवा फॅमिली वगैरेचा ग्रुप असेल आणि तुम्हाला एक रूममध्ये अशी धमाल करायची असेल तर मग ही रूम त्याच्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे. बिकॉज ह्या रूममध्ये ना टोटल हे बघा 2 असे डबल बेड दिलेले आहेत आणि त्यासोबतच बंक बेड सुद्धा 2 दिलेले आहेत. सो टोटल बेड कॅपॅसिटी आहे ती 8 जणांची आहे आणि जर एक्स्ट्रा 10 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला मॅट्रेस वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. तर या ज्या डॉमिटरी रूम्स आहेत त्या सुद्धा इकडे एअर कंडिशन आहेत आणि सोबतच तुम्हाला इकडे 2 डबल वॉशरूम पाहायला भेटतील आणि वॉश बेसिन सुद्धा बाहेर आहे. तर लगेच आता तुम्हाला वॉशरूमची टूर करतो. आता सगळ्या कॅटेगरीमधल्या रूम्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. टोटल इथे 16 रूम्स आहेत. पण इकडची जी खरी हायलाईट आहे ती म्हणजे माझ्या मागे तुम्ही क्रिकेट टर्फ पाहत असाल. जे क्रिकेट लव्हर्स आहेत ते ऑब्व्हियसली तुम्ही इकडे येऊ शकता आणि मस्त तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मस्त क्रिकेट खेळू शकता. आम्ही पण चाललो आता क्रिकेट खेळायला. चला क्रिकेट तर मी खेळलोय आणि मस्त मजा आली आहे. पण सोबतच इकडे जर तुम्ही असं फिटनेस लवर असाल ना तर इकडे जॉगिंग ट्रॅक सुद्धा आहे, जिथे हे बघा जिथे तुम्ही जॉगिंग सुद्धा करू शकता. आणि इथे क्रिकेट सोबतच मित्रांनो तुम्हाला जर बॅडमिंटन वगैरे खेळायचं असेल तर बॅडमिंटन कोर्ट सुद्धा इकडे बनवण्यात आलेला आहे. किड्स असतील तर त्यांच्यासाठी त्या साईडला घसरगुंडी वगैरे सुद्धा बनवण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्हाला वेडिंग वगैरे जसं मी सुरुवातीला सांगितलं प्लॅन करत असाल तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्यूज असा लॉन एरिया आहे, जिथे तुम्ही तुमचं संगीत वगैरे सुद्धा काही असेल वेडिंग सेरेमनीज तर ते सुद्धा तुम्ही इकडे अरेंज करू शकता. एवढंच पाणी आहे, एवढं आहे सांग. सो थोड्या वेळात आता आपला स्नॅक्स वगैरे येतील, इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे. आणि इकडे स्विमिंग पूल तर आहेच पण सोबतच इकडे रेन डान्स सुद्धा आहे. आणि आमचा बाबू काय पाण्यातून बाहेर यायचं हे नाही नाव घेत नाहीये. येणार की नाही की ट्रेनिंग चालू आहे तुझी. आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता चहा कॉफीचा टाइम झालेला आहे. आणि असा व्ह्यू असेल ना तर मग भाई मी तर विचार करेल की प्रत्येक चहा कॉफी मी इकडेच घेईन.
आणि आता स्नॅक्समध्ये आपल्याला कटलेट टाईप थोडं पकोडे टाईप असं आलेलं आहे, ज्याच्यातमध्ये स्टफिंग केलेली आहे मस्त व्हेजिटेबल्सची आणि सोबतच कॉफी आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे रिसॉर्टची कंप्लीट टूर आवडली असेल आणि खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. बाकीचे डिटेल्स आता मी तुम्हाला इकडचे देतो. तर कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो इथे 4 कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत आणि सीझन वाईज इथे चार्जेस चेंज होत राहतात. तर मग जर तुमचा बजेट ऑप्शन बघायचं असेल तर डॉमिटरीचं आहे, त्याच्यानंतर इकडे कॉटेज रूम्स सुद्धा आहेत. आणि जर तुम्हाला डिलक्स रूम्स पाहिजे असतील तर त्याचे ऑब्व्हियसली चार्जेस हे थोडेफार जास्त असतील. तर मग ह्याची जी कंप्लीट पॅकेज जे आहे ते तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करून विचारू शकता.